अरे वा, जसं ऐकलं होतं अगदी तशीच आहे. बघितलं माझी जाऊ किती सुंदर आहे. नमस्ते वहिनी. नमस्ते नमस्ते. मानलं पाहिजे, आमच्या वरुणचं पण काय नशीब आहे. या लबाडाला अगदी सुंदर बायको मिळालीये. आदिती हसत होती, पण वंशिकाच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना उत्साह. गृहप्रवेशाच्या विधीनंतर आदिती आपल्या जाऊबाईला घरात घेऊन येते. वहिनी, तहान लागलीये, पाणी मिळेल का? हो हो, का नाही मिळणार. तशी मी तुझी मोठी जाऊ आहे, मी आज पाणी आणून देते. पण समजलं ना? सॉरी वहिनी, ते मला अजून. तू तर घाबरलीस. अगं मी गंमत करते तुझी. थँक गॉड वहिनी, मला वाटलं तुम्ही माझ्यावर चिडलात. मी आणि रागवणार? मला राग वगैरे येत नाही, पण तू मात्र चिडलेली दिसतीयस. सांग मला काय झालं? नाही नाही, मी ते थोडी जरा थकली आहे ना आज, त्यामुळे कदाचित. मग ठीक आहे, मी पाणी आणते आणि अजून काही हवं असेल तर नक्की सांग. ठीक आहे? ठीक आहे वहिनी, थँक्यू. मग आदिती गेल्यानंतर वंशिकाने एक मोठा श्वास घेतला आणि जुन्या आठवणीत रमली. चला आता मी सांगते की मला कसा मुलगा हवाय. हे बघ, त्याच्याकडे कितीही पैसा असो किंवा नसो, पण तो इतका गोरा आणि हँडसम असावा की सगळ्या मुली त्याच्याकडे बघून माझ्यावर जळाव्यात. तो असा असायला पाहिजे, जेव्हा आम्ही दोघं एकत्र असू तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे, वाह क्या जोडी बनाई है. बस फक्त एवढंच हवंय मला. पण माहित नाही कुठे असेल माझा हा राजकुमार, कधी तो माझ्यासमोर येणार. वरुण अडखळत तिच्याशी बोलू लागला, पण घुंगटमध्ये असलेल्या वंशिकाने काहीच उत्तर दिलं नाही. मग वरुणने पुन्हा हिम्मत करून तिच्याशी बोलू लागला. तुला घर तर आवडलं ना माझं? तरीही वंशिका काहीच बोलली नाही. मग वरुण हसून म्हणाला, काय वेडा आहे, मला कळलंच नाही की नवरी लाजते सुद्धा आणि थोडी गोंधळते सुद्धा. काय बरोबर बोलतोय ना? मला काही लाज वगैरे वाटत नाहीये. तुला काय वाटतं, मी या लग्नामुळे आनंदी आहे? मला काय माझ्या आवडीचा राजकुमार मिळालाय ज्याला बघून मी एवढी लाजेन? कधी आरशात तू स्वतःचं तोंड पाहिलेस? काय तो चेहरा आणि रंगही काळाच. खरंच बाबांनी हट्ट केला नसता ना तर मी कधीच लग्न केलं नसतं तुझ्याशी. वंशिकाचं बोलणं ऐकून वरुण आश्चर्यचकित होतो. तो अगदी शांत होता. त्याच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं होतं. तो केवळ वंशिकाकडे बघत होता. आणि मग, असा काय बघतोयस माझ्याकडे? खरंच बोलतीये मी. ते ऐकून बिचारा वरुण बाजूलाच असलेल्या सोफ्यावर जाऊन पडतो. तो बिचारा रडत होता. दुसरीकडे वंशिका ही चादर घेऊन बेडवर पडली, पण रात्रभर ना ती झोपली ना वरुण. दुसऱ्या दिवशी, काय हिरो, कशी गेली रात्र? कशी जाणार वहिनी? ऐसे भोले बन कर है बैठे जैसे कोई बात नहीं. वहिनी लवकर वाढा ना, भूक लागलीये. दादा कुठे आहे? ते आंघोळ करतात, येतीलच. मी नाश्ता वाढतेच, तोपर्यंत तू वंशिकाला घेऊन ये. ठीक आहे वहिनी. ते वहिनी नाश्त्याला बोलवतीये तुला. वरुणच्या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही. मग तो नाराज होऊन खुर्चीवर येऊन बसला. मग त्याचा मोठा भाऊ अमन त्याला विचारतो, अरे तू एकटा चलास? वंशिका कुठे आहे? दादा ती तयार होतीये, येईलच. वरुण बोलतच होता तेवढ्यात वंशिका तिथे येऊन चेअरवर बसते. अरे तू तर म्हणत होतास. बर चल सोड, नाश्ता कर. मग सगळ्यांनी खायला सुरुवात केली. खाताना मध्ये मध्ये आदिती वरुणकडे आणि वंशिकाकडेही बघत होती. ते दोघं काहीच खात नव्हते. थोड्या वेळानंतर अमन ऑफिसला गेला आणि वरुण पुन्हा आपल्या खोलीत. मग आदिती वंशिकाची मस्करी करत म्हणते, काय झालं वंशिका, झोप नाही झाली का? का आमच्या भाऊजींनी रात्रभर झोपूच दिलं नाही? हा. आदितीला ज्याची भीती होती तेच झालं. आदितीचं बोलणं ऐकून वंशिका आपल्या खोलीत निघून गेली आणि ती खोलीत येताच वरुण बाहेर आला. वरुण, काय झालंय, मला सांग बरं. काही नाही वहिनी, सगळं ठीक आहे. खोटं बोलू नकोस, मला सांग, वंशिका या लग्नासाठी खुश आहे ना? वहिनीचं बोलणं ऐकून वरुण रडू लागतो आणि मग त्याने तिला सगळं काही सांगितलं. आणि मग, तू काळजी करू नकोस वरुण, यात ना तुझी चूक आहे ना वंशिकाची. पण आता लग्न झालंय म्हटल्यानंतर प्रेम तर निर्माण करावंच लागेल. तू हे सगळं माझ्यावर सोड, रिलॅक्स. आदितीने वरुणला रिलॅक्स तर केलं, पण आता तिच्या डोक्यातले विचार घोड्यासारखे पळू लागले. मग दुसऱ्या दिवशी, वरुण एक काम कर, वंशिकाला घेऊन कुठेतरी बाहेर जा. ठीक आहे वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. माझ्या बाईकची चावी कुठे आहे? अरे बाबा, बाईकवरून नाही, तिला कारमध्ये घेऊन जा. बाकी काळजी करू नकोस, ही चावी घे आणि मजा कर.
वरुणने चावी घेतली आणि आदितीकडे बघून हसला. मग थोड्या वेळाने तो वंशिकाला कारमध्ये फिरायला घेऊन गेला. तिकडे घरी, अदिती, अगं माझ्या कारची चावी कुठे आहे? केव्हापासून शोधतोय. का? कुठे जायचंय तुम्हाला? हो, सगळ्यांच्या घरी मिठाईचे डबे पोचवायचेत ना. पण कार तर वरुण घेऊन गेला. अरे यार, आता एवढे सगळे डबे मी बाईकवरून कसा पोहोचवू? प्लीज काहीतरी मॅनेज करा ना. नवीन सुनबाई अशी बाईकवरून जाणं बरं दिसतं का? आदितीचं बोलणं ऐकून अमन गप्प बसला. आदिती, तो माझा निळा शेरवानी कुठे आहे ग? परवा एका मित्राचं लग्न आहे. सगळे मित्र ट्रॅडिशनल लुकमध्ये येणार आहेत, त्यामुळे मी पण मी ती शेरवानी वरुणला दिली. तो वंशिकाच्या मामाच्या मुलाच्या लग्नात ती शेरवानी घालून गेलाय. मी आत्ता तुमच्यासाठी दुसरा ड्रेस घेऊन येते. जो ड्रेस आदितीने आणून दिला तो खूपच साधा होता. तो घालून अमन नाराज होतो आणि आदितीवर चिडून तिथून निघून जातो. पण तरीही आदितीने हार मानली नाही. आणि मग हिरो, काही झालं का? माहित नाही वहिनी, ती अजूनही जास्त बोलत नाही माझ्याशी. गुड, म्हणजे थोडं तरी बोलतीये ना. सगळं ठीक होईल वरुण बाबू, तुम्ही काळजी करू नका. वरुण फक्त हसला आणि तिथून निघून गेला. असेच काही महिने निघून गेले. मग आदिती, अमन, वंशिका, वरुण चौघं मिळून एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले. तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. अगं काहीतरी लाईट खा. एवढं बोलून तो चाट काउंटरला गेला. तेव्हा तिने पाहिलं की एक सुंदर मुलगी वरुणशी येऊन बोलत होती. वंशिकाने त्या दोघांना जरा इग्नोर केलं. मग थोड्या वेळाने तिने पाहिलं तर ते खूप हसून बोलत होते. आता तर तिची नजर त्या दोघांवरच खिळलेली होती. तुम्हाला काही वाटत नाही का परपुरुषाशी इतका वेळ तुम्ही बोलत बसलायत ते? का? तुला काय प्रॉब्लेम आहे? बाय द वे, तू आहेस कोण? मी यांची बायको आहे, म्हणून मला प्रॉब्लेम आहे. जा, जाऊन दुसऱ्या कोणाशी तरी बोला, समजलं? एवढं बोलताच तिथे शांतता पसरते. तेव्हाच आदिती तिथे आली. पण वंशिका, वरुण तर तुला आवडत नाही ना? मग त्याला जे हवंय ते करू दे ना. आपल्या जावेचं बोलणं ऐकून वंशिकाच्या डोळ्यात अश्रू येतात. खरं तर हे होतं की गेल्या काही दिवसांपासून वरुण ज्या प्रकारे तिची काळजी घेत होता, तिचे सगळे हट्ट पुरवत होता, त्यामुळे त्याच्यावर नाराज होण्याचं तो तिला एकही कारण देत नव्हता. त्याचं हे वागणं बघून तिच्या मनातही पालवी फुटते आणि तीही आता मनापासून त्याच्यावर प्रेम करू लागली होती. तेव्हाच आदितीने वरुणला इशारा केला. मग वंशिकाने वरुणला मिठी मारली. आता सगळं काही ठीक झालं होतं. सगळे आनंदात होते. रामपूरमधल्या एका कॉलनीतल्या घरातून पहाटे 4 वाजताच आरतीच्या आवाजाने सगळी कॉलनी जागी व्हायची. राजमणी देवींना 36 सुना होत्या. त्या सगळ्या पहाटे 4 वाजताच देवाची पूजा करायच्या. अरे आई, तुम्ही उठलात? खरंच मी खूप नशीबवान आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता माझ्या घरी पहाटे 4 वाजता देवाची पूजा अर्चना होईल म्हणून. त्यानंतर सगळ्या सुना घरातल्या कामाला लागतात. अगं सुनांनो, तुम्ही दोघी जणी एवढी भाजी सकाळी सकाळी कुठून घेऊन आलात? आता तर कुठली दुकानही उघडली नसतील. आई, बाजारात जाऊन कोण त्या शिळ्या भाज्या घेऊन येणार आहे? ही तर आम्ही मोहन दादांकडून विकत घेऊन आलोय. ते स्वतः आपल्या शेतात जाऊन सकाळी सकाळीच ताज्या भाज्या तोडून आणतात आणि मग मार्केटला जाऊन विकतात. म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांच्या शेतात जाऊनच घेऊन आलो. बघा ना, अगदी फ्रेश आणि ताज्या भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी. सगळ्या भाज्या अगदी फ्रेश आहेत. भेंडी, कारली, वांगी, कोबी. तुम्हाला वांग्याचं भरीत खायचं होतं ना, म्हणून मी वांगी घेऊन आले. ती हे सगळं सांगतच होती तेवढ्यात तिथे दुसरी सुनबाई पूजा येते. आई, तुम्ही लवकर जाऊन आंघोळ करून घ्या. तुमचं पाणी सुद्धा गरम करून ठेवलंय आणि तुमची साडी सुद्धा इस्त्री करून ठेवलीये. काही वेळानंतर जेव्हा त्या आंघोळीहून येतात तर डायनिंग टेबलवर त्यांच्यासाठी 36 प्रकारची व्यंजनं तयार असतात. बरं, जरा टीव्ही लावा. खाता खाता माझं थोडं मनोरंजनही होईल. पण तेव्हाच लाईट जाते. अरे हे काय, लाईटच गेले. थांबा, मी आत्ता कंदील लावते. मग पूजा कंदील लावते आणि त्याच उजेडात एक सुनबाई गाणं गाते तर काही सुना डान्स करू लागतात. आता तुमचं मनोरंजन होतंय ना आई? हो हो, तुमच्यासारख्या सुना असतील तर मनोरंजन का नाही होणार? पूजा गाणं म्हणता म्हणताच तिला समोरचं सगळं अंधुक दिसायला लागतं आणि राजमणी देवी त्यांचं सगळं स्वप्न धुळीला मिळतं. सत्यानाश झाला सगळा. अगं सुनांनो, कुठे गेला आहात सगळ्याजणी? याचा अर्थ मी सगळं स्वप्न बघत होते तर. हो, पण किती चांगलं स्वप्न होतं ते. राजमणीचा एकुलता एक मुलगा होता, अजित.
त्याच्यासाठी बायको म्हणून तिला अशी एक सून हवी होती जिच्यामध्ये 36 गुण असतील. गुरुजी, मला अशी सुनबाई हवीये जी चांगलं खाणं सुद्धा बनवेल आणि जी चांगली पूजा पाठ करेल, गाणं पण म्हणता येत असेल, तिला डान्सही येत असेल. म्हणजे तुम्ही असं समजा की मला 36 गुण असणारी सून पाहिजे. ही आहे 36 गुण असणारी मुलगी निहारिका. हिची पत्रिका साक्षात दैवी पत्रिका आहे. तिच्या लग्नाची गाठ तुमच्याच मुलाशी बांधलेली आहे. त्यांचा जोडा उत्तम शोभून दिसेल. अरे वा, मग गुरुजी तुम्ही आजच जाऊन त्यांच्याशी बोलणी करून या. मग गोष्टी पुढे सरकतात. आणि बघण्याच्या कार्यक्रमानंतर हे लग्न पक्क होतं. तिच्या सासूबाई हातात औक्षणाचं ताट घेऊन तिच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. उफ, केवढं गरम होतंय. अरे यार, कोणीतरी एसी लावा. असं बोलून निहारिकाने डोक्यावरचा पदर मागे सारला. ती कलशाला इतक्या जोरात पाय मारते की तो कलश उडून तिच्या सासऱ्यांच्या कपाळाला लागतो. हे राम, हे काय केलंस सुनबाई तू? सॉरी बाबा, ते चुकून झालं. बरं ठीक आहे, असू दे. आता जा तू. खूप थकली असशील, आराम कर. मग उद्या सकाळी तुला किचनमध्ये पहिला पदार्थही बनवायचाय. मग ते दोघेही आपल्या खोलीत जातात. मग दुसऱ्या दिवशी निहारिका स्लीवलेस ड्रेस घालून खोलीच्या बाहेर येते. गुड मॉर्निंग आई, कॉफी आहे का? नाही, मी कॉफी नाही पीत सुनबाई. माझ्यासाठी चहाच कर तू. मी तुम्हाला बनवायला सांगतीये. अगं मी का करू? ती तर तू करशील ना. तू या घरची सून आहेस. पण मला तर काही करताच येत नाही. काय नाही येत? अरे देवा, हा तर माझ्या बरोबर धोकाच झाला म्हणायचा. 36 गुणांची सून मागितली होती, हिच्यात तर एकही गुण नाहीये. तुला जर चहाच करता येत नाहीये तर स्वयंपाकही करता येत नसेल. मग राजमणीबाई आपल्या सुनेला चहा बनवायला शिकवतात. चला तर चहा आणि साखर घाल. निहारिका खरंच सगळा डबा त्या पातेल्यात ओतते. अरे देवा, हा बिनअकलेचा कांदा माझ्याच वाट्याला यायला पाहिजे होता का? सुनबाई, तू हे सगळं सोड आणि बाहेर जाऊन साफसफाईचं काम कर. जशी तुमची आज्ञा सासूबाई. मग राजमणीबाई स्वतः स्वयंपाक करायला लागतात. असेच 3 महिने जातात. एक दिवस, अरे देवा, आज खूपच उशीर झालाय. मला लवकर स्वयंपाक करायला पाहिजे. तेव्हाच निहारिका आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना डायनिंग टेबलवर घेऊन जाते. हे सगळं कोणी बनवलंय सुनबाई? आई, हे सगळं तुझ्या सुनेने तिच्या हाताने बनवलंय. आता कळालंय ना तुला? तुझी सुनबाई 36 गुण असणारी सून बनलीये. हे ऐकून राजमणीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. सदा खुश रहा सुनबाई. थँक्यू आई तुम्हाला. तुम्ही मला खूप छान शिकवलत आणि तुमच्या या अडाणी सुनेला तुम्ही 36 गुण असणारी सून बनवलंय. मग सगळेजण निहारिकाच्या हातचं खाणं खाऊन खूप खुश होतात. आता निहारिका पण 36 गुण असलेली सून होते आणि सगळ्यांची खूप छान काळजी घेते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.